का म्हणतोय तुम्हाला नेमकं कळेल. 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये भाजपने आपल्या नव्या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचं नाव आहे सौगात ए मोदी. हो, उर्दूमध्ये नाव आहे आणि हा कार्यक्रम गरीब मुसलमानांसाठीच आहे. सौगात म्हणजे भेट. सौगात ए मोदी म्हणजे मोदींची भेट. मोदी ही भेट गरीब मुसलमानांना ईदच्या निमित्ताने देत आहेत आणि सौगात ए मोदी असं शीर्षक असलेलं एक गिफ्ट पॅक आहे. ते 32 लाख, लक्षात घ्या, 32 लाख मुस्लिम कुटुंबांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. काय आहे या गिफ्ट पॅकमध्ये? या गिफ्ट पॅकमध्ये आहे खजूर, जे ईदचा उपास सोडायला महत्त्वाचा मानला जातो. फळं आहेत, बदाम आहेत, त्यानंतर पीठ आहे, रवा आहे यामध्ये. याशिवाय पुरुषांसाठी लेंगा सदरा आहे आणि महिलांसाठी ड्रेस मटेरियल आहे. प्रत्येक गिफ्ट पॅकची किंमत 500 ते 600 रुपये आहे, असं भाजपच्या प्रवक्त्याने मीडियाला सांगितलेलं आहे. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच, म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच आणि त्यापूर्वी मुख्यमंत्री असताना कधी जे त्यांनी केलं नाही ते आता मोदी करतायत. ते मुसलमानांकडे ईदच्या निमित्ताने गिफ्ट पॅक सौगात ए मोदी घेऊन जात आहेत. मोदींमध्ये घडलेला हा बदल आहे. म्हणून मी म्हटलं, वा मोदी वा. कुणामध्येही बदल झाला आणि तो बदल जर पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, तर त्याला दाद द्यायला हवी. मोदींचा मी टीकाकार असलो तरी जर त्यांनी मुस्लिम समाजाशी दोस्ती करण्यासाठी, सलोखा प्रस्थापित करण्यासाठी पाऊल उचललं असेल तर त्याचं स्वागत मला करायलाच पाहिजे. नरेंद्र मोदींनी देशामध्ये मुस्लिम द्वेष पसरवला अशी टीका मी त्यांच्यावर केलेली आहे आणि ती खरी आहे. मुस्लिम द्वेष त्यांनी गेल्या 10 वर्षात पसरवलाच. आपल्याला अनेक घटना माहिती आहे, लिंचिंगपासून ते अगदी कटेंगे बटेंगेपर्यंत. पण आज जर मोदी हा मुस्लिम देश सोडून मुस्लिम प्रेमाकडे वळत असतील तर आपल्याला गहिवरून येणं स्वाभाविकच आहे. तसाच मी गहिवरून आलेलो आहे. मोदीजी बदलत आहेत का? माणसं बदलतात, यावर माझा विश्वास आहे. पण हा बदल खरा आहे का? हे परिवर्तन खरं आहे का? मी आज अनेकांशी बोललो या विषयावर. त्यातली बहुसंख्य माणसं मोदीजींमधला हा बदल खरा आहे असं मानायला तयार नव्हती. राजकीय स्वार्थापोटी हा बदल झालेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना म्हटलं, आपण एक संधी देऊया त्यांना, बघूया काय करतायत. सौगात ए मोदी ही सुरुवात का मानू नये की मोदीजी बदलतील? शेवटी का होईना, आपल्या करिअरच्या शेवटी का होईना. कारण तुम्हाला माहिती आहे यावर्षी मोदी 75 वर्षाचे होत आहेत. मोदीजींनीच अशी अट घातलेली आहे की राजकारणी 75 वर्षाचा झाला तर त्यांनी निवृत्त व्हायला हवं. त्याप्रमाणे अडवाणी निवृत्त झाले, त्याप्रमाणे वाजपेयी निवृत्त झाले, येडियुरप्पांनाही त्यांनी निवृत्त केलं होतं, पण इलाज नसल्यामुळे परत आणलं. आपल्याला माहीत नाही यावर्षी मोदी निवृत्त होणार आहेत की नाही, पण RSS वाले त्यांना निवृत्त व्हायला सांगतायत अशी बातमी बाहेर फिरते, अफवा बाहेर फिरते. तुम्ही म्हणा मोदीजींना 2029ची निवडणूक लढवायची आहे. आपण या नियमाला अपवाद आहोत असं त्यांच्या मनात असेल कदाचित. पण जर 75 वर्षाचे होत असताना मोदी मुस्लिम द्वेषाच्या जागी मुस्लिम प्रेम व्यक्त करत असतील तर त्याचं स्वागत नको का करायला? ते खरं आहे खोटं आहे पुढे ठरेल, बघूया, आपण नजर ठेवून राहू. पण आज तरी या सौगात ए मोदी या कार्यक्रमाचं निश्चितपणे स्वागत करायला पाहिजे आणि त्यावर नजर ठेवायला. 32 लाख कुटुंबांपर्यंत भाजप, मुस्लिम कुटुंबांपर्यंत भाजप पोहोचणार आहे. ज्या भाजपने लोकसभेसाठी मुस्लिम नेत्याला तिकीट दिलं नाही, भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही, तो भाजप आता 32 लाख गरीब मुस्लिम कुटुंबांपर्यंत पोहोचतोय. हे याचं वेगळेपण आहे. तुम्ही विचारात, या सौगात ए मोदीमध्ये गिफ्ट पॅकमध्ये नवं काय आहे? नवं काहीच नाही. असा आनंदाचा शिधा वेगळ्या वस्तू घेऊन एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला होता. मतदारांना खुश करण्याचाच हा मार्ग आहे, नागरिकांना खुश करण्याचा हा मार्ग आहे. याला तुम्ही मोदींची आनंदाचा शिधा योजना म्हणा किंवा लाडका बहीण लाडका भाऊ योजना म्हणा, काही म्हणा,
मतदारांना खुश करण्यासाठी ही योजना आहे, मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी ही योजना आहे. एक लक्षात ठेवा, ही योजना जर काँग्रेसने आणली असती तर भाजपने मुस्लिम लांगुल चालनाचा आरोप केला असता. पण आज भाजप जर मुसलमानांच्या घरी जात असेल 32 लाख मुसलमानांच्या, तर त्याला काँग्रेस लांगुल चालन म्हणणार नाही. ते फक्त म्हणतील हा ढोंगीपणा आहे, यात काही खरं नाही आहे, मुसलमानांची मतं मिळवायची म्हणून मोदीजी हे करतायत. मित्रहो, कशासाठी चालली आहे धडपड नरेंद्र मोदींची आणि भाजपची लक्षात घ्या. आणि याला सौगाते भाजप म्हटलेलं नाही आहे, भाजपची भेट, भाजपचं गिफ्ट असं म्हटलेलं नाही, याला सौगाते मोदी म्हणते. म्हणजे पुन्हा एकदा मोदींचं नेतृत्व मुसलमानांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. आरोप हा होतोय की बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकाकडे नजर ठेवून मोदींनी हे पाऊल उचललेलं आहे. याचं कारण बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणावर आहेत. आजपर्यंत हे मुस्लिम मतदार भाजपला मतं देत नव्हते, भाजपला अजिबात मतं मिळत नव्हती असं नाही, भाजपला 15 ते 20% मतं मिळत होती. पण जर आपण मुसलमानांपर्यंत पोचलो तर कदाचित 15 ते 20% ही जी मतं आहेत ती दुप्पट होऊ शकतात, ती 30% जाऊ शकतात असं नरेंद्र मोदी अमित शहा या जोडीला वाटतंय, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतंय. बिहारमध्ये यावेळी मोठी कठीण परिस्थिती आहे, कारण आत्ता नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांनी बहिष्कार टाकलेला आहे. मुस्लिम संघटना वक्फच्या जमिनीचा जो वाद निर्माण झालेला आहे त्यामुळे चिडलेले आहेत. जे वक्फच्या जमिनीबाबत एक विधेयक लोकसभेत आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. आता ते गेलंय सिलेक्ट कमिटीकडे, त्याला विरोधक म्हणजे राजकीय विरोधकही विरोध करतायत आणि मुस्लिम संघटनाही विरोध करतायत. वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप करण्याचा हा प्रकार आहे असं त्यांना वाटतंय. त्यामुळे मुस्लिम संघटना चिडलेल्या आहेत. त्याचा परिणाम बिहारच्या निवडणुकीवर होऊ शकतो असं निवडणूक तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे, तसे अहवाल भाजपला दिलेले आहेत. या सर्व मुसलमानांना खुश करण्यासाठी ही मोदींची धडपड आहे असं म्हटलं जातंय. उत्तर प्रदेशातही तोच प्रकार आहे. आदित्यनाथनी आपल्या विधानांनी मुस्लिम समाजाला कायम दुखवलेलं आहे, मुस्लिम समाजांवर त्यांनी अन्याय केलेला आहे, मुस्लिम समाजाचा छळ केलेला आहे असा आरोप होतोय. त्यामुळे बहुसंख्य मुसलमान हे यूपीमध्ये अखिलेश यादव यांच्या पाठीशी आहेत. अजूनही आदित्यनाथ भडकाऊ भाषणं करतायत, प्रक्षोभक स्टेटमेंट्स करतायत. कालच त्यांनी म्हटलं की जिथे हिंदू बहुसंख्या आहेत तिथे मुसलमान सुरक्षित असतात, पण मुस्लिम जिथे बहुसंख्या आहेत तिथे हिंदू सुरक्षित नसतात. हे वादग्रस्त विधान आहे आणि हे तथ्यावर आधारलेलं विधान नाही. ज्या देशामध्ये मुस्लिम बहुसंख्या आहे तिथे इतर धर्मीय लोकसुद्धा सुरक्षित आहेत. असे देश जगाच्या पाठीवर खूप जास्त आहेत. म्हणजे एकट्या पाकिस्तानकडे बघून किंवा एकट्या बांगलादेशाकडे बघून असं विधान आपल्याला करता येणार नाही. पण आदित्यनाथ अशी भडकाऊ विधानं करतायत. त्यामुळे मुसलमान दुखावलेले आहेत. त्या मुसलमानांना सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न या सौगाते मोदीमधून होणार आहे. माझा प्रश्न इतकाच आहे, नरेंद्र मोदींचं हे मुस्लिम प्रेम जे आहे त्याला मी लांगुल चालन म्हणत नाही, आवर्जून म्हणत नाही. याचं कारण भाजपने जो काँग्रेसवर आरोप केला तो मला भाजपवर करायचा नाही. पण वेळ आल्यावर भाजपला मुसलमानांची मतंही लागतात हे त्यांनी मान्य करायला हवं. भाजपचा प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातल्या मुसलमानांपर्यंत जातो, खासदार जातो, आपल्याला मुसलमानांनी मतं द्यावीत असं त्याला वाटत असतं. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये मुसलमानांनी भाजपला मतं दिली नाहीत, त्याचा मोठा परिणाम झाला. मुस्लिम मतं एक गठ्ठा महाविकास आघाडीला पडली आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला. याला भाजपने वोट जिहाद असं म्हटलं, जो मूर्खपणा होता. पण वोट जिहादचा आरोप त्यांनी केला आणि आता ते तेच करतायत, मुसलमानांकडे जात आहेत, मुसलमानांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत. ते वळेल की नाही आपल्याला माहीत नाही, पण तेच करतायत. माझं म्हणणं एवढं आहे की जर सौगाते मोदी ही सुरुवात मानायची असेल तर यापुढे मोदींनी काय काय करायला पाहिजे. 10 वर्षात मुसलमानांविषयी द्वेष पसरवणाऱ्या असंख्य गोष्टी घडलेल्या आहेत. मुसलमानांना टार्गेट करण्यात आलेलं आहे, मुसलमानांचं आयुष्य असह्य करण्यात आलेलं आहे. मला तर नेहमी ही काळजी वाटते की या देशातला मुसलमान तरुण जगतो कसा, इतका अन्याय सहन करून तो शांत राहू कसा शकतो. तुम्ही बघा,
मोदी सत्तेवर आल्यावर लिंचिंगची पहिली घटना पुण्यामध्ये घडली. मोहसिन शेख नावाच्या IT मध्ये काम करणाऱ्या एका मुस्लिम तरुणावर हल्ला केला हिंदू राष्ट्र सेना नावाच्या संघटनेने. मेला तो, ठार मारला त्याला, कारण त्याने हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता. वाईट गोष्ट ही की या खटल्यातून हे सगळे हिंदू राष्ट्र सेनेचे आरोपी निर्दोष सुटले आणि सुटल्यानंतर त्यांची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. कारण सरकारने नीट वकील दिला नाही, सरकारने या केसचा पाठपुरावा केला नाही, पोलिसांनी नीट एव्हिडन्स दिला नाही, पुरावा दिला नाही. या लिंचिंगच्या प्रकरणापासून, मोहसिन शेखच्या लिंचिंगच्या प्रकरणापासून असंख्य लिंचिंगची प्रकरणं या देशात घडली. माझं मोदीजींना एवढंच सांगणं आहे, सौगाते मोदी जर कारणी लागायचं असेल तर यातल्या प्रत्येक घरी तुम्ही जा आणि तुमचं जे गिफ्ट पॅक आहे ते त्या लिंचिंग झालेल्या घरात द्या, त्यांच्या भावना जाणून घ्या. त्यानंतर लव जिहादच्या नावाखाली विष पसरवणारे असंख्य मोर्चे हिंदुत्ववादी संघटनांनी देशात काढले. विशेषतः महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षात 50हून अधिक मोर्चे निघाले. त्यामध्ये नितेश राणे आणि तेलंगणाचा जो टी राजा सिंग नावाचा एक भडकाऊ आमदार आहे याची घाणेरडी भाषणं झाली, मुसलमानांना शिव्या घालणारी भाषणं झाली, मुसलमानांना पाकिस्तानात जा सांगणारी भाषणं झाली. माझं तर म्हणणं आहे, माझी ती विनंती आहे मोदीजींना की तुमचं हे सौगाते मोदी आहे, हे गिफ्ट पॅक वाकण्याचा कार्यक्रम नितेश राणेंकडेच द्यावा, त्यांना पाठवावा मुसलमानांच्या घराघरात, आणि तेलंगणामध्ये टी राजा सिंगकडे द्यावा. नितेश राणे तोंड वर करून काल बोलत होते की जे देशावर प्रेम करतात त्या मुसलमानांना आम्ही हे गिफ्ट पॅक देणार आहोत. देशावर प्रेम करतात म्हणजे या देशातले जे मुसलमान आहेत ते पाकिस्तानमध्ये न जाता पिढ्यानपिढ्या इथे राहिलेले आहेत. नितेश राणेंना मी सांगू इच्छितो, ते या देशावरच प्रेम करतात. तुम्ही जी मालवणसारखी प्रकरणं घडवता की एखाद्याने पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं वगैरे, त्याचा पुरावा तुमच्याकडे नसतो. भारत पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्तान जिंकल्यावर एखाद्याला आनंद झाला म्हणून तो देशद्रोही ठरत नाही. माझ्या मते त्याला आपण सांगू शकतो की तुला आनंद होतोय ते चूक आहे, पण म्हणून त्याच्यावर खटला घालणं, त्याच्या वडिलांचं घर आणि दुकान डिमॉलिश करणं हे अत्यंत अयोग्य आहे. या माणसाकडे गिफ्ट पॅक घेऊन मोदीजींनी नितेश राणेंना पाठवावं, एवढंच माझं म्हणणं आहे. लव जिहादच्या नावाखाली सुद्धा जो हैदोस चाललो आहे अख्ख्या देशामध्ये, लव जिहाद नावाचा काही प्रकार नाही हे कोर्टाने सांगितलेलं आहे, हे हायकोर्टाने सांगितलेलं आहे केरळच्या. असा पुरावा मिळालेला नाही, असा कोणताही कारस्थान असल्याचा पुरावा नसताना सोशल मीडियावर अंधभक्त लव जिहादविषयी सातत्याने अफवा पसरवत असतात. आता या अंधभक्तांचं काय होणार? सौगाते मोदीविषयी त्यांचं म्हणणं काय? गेले 3 दिवस हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नीरव शांतता आहे अंधभक्तांच्या दुनियेमध्ये, कोणीही काही बोलत नाही. मोदीजी सौगाते मोदी हा कार्यक्रम करतायत आणि अंधभक्तांना काय बोलावं हे कळत नाहीये. ही गंमत आहे बघा. एका क्षणात नरेंद्र मोदींनी या आपल्या अंधभक्तांनाही चपराक दिलेली आहे. मुसलमानांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही असं नाही, केला. संघानेही राष्ट्रीय मुस्लिम मंच स्थापन केला होता. बिहारमध्ये पसमंदा मुसलमान आपल्या बाजूला येतील असा प्रयत्न भाजपने केला, त्याला यश आलं नाही, कारण या प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा नव्हता, हे लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या निवडणुकीतही बटेंगे कटेंगे किंवा एक है तो सेफ है अशा घोषणा देऊन एक हिंदू मुस्लिम द्वेषाचा अंडर करंट निवडणुकीमध्ये राबवला गेला, ज्यामुळे भाजपला यश मिळालं हे आपल्याला करायचं. नावातावाने भाषणं केली त्यावेळी आणि वोट जिहाद म्हणून ते आता काय बोलणार आहेत? या साते मोदीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी काही प्रतिक्रिया दिल्याचं गेल्या 2 दिवसात माझ्या ऐकिवात नाहीये. 32 लाख जे गिफ्ट पॅक गरीब मुसलमान कुटुंबांना वाटले जाणार आहेत, त्यापैकी किती महाराष्ट्रात येणार आहेत, किती बिहारमध्ये जाणार, किती उत्तर प्रदेशात जाणार आहे, हेही स्पष्ट केलं पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाच्या आणि नरेंद्र मोदींच्या स्वागत करतो. ते ढोंगी आहे की नाही भविष्यकाळात सिद्ध होईल, पण मी स्वागत करतो.
ते संधी साजू असेल, ते ढोंगी असेल, पण या निमित्ताने या देशामध्ये मुस्लिम द्वेष पसरवणं काही काळ का होईना थांबणार असेल, लिंचिंग थांबणार असेल, लव जिहादच्या बोगस गप्पा थांबणार असतील, तर मला या कार्यक्रमाचं स्वागत करायचं आहे. म्हणून मी म्हटलं वा मोदी वा. उद्या मोदीची ढोंगीपणे